आणि मित्रांनो, आता आपण चिंचपोकळी स्टेशनला आलेलो आहोत आणि आज आपण जाणार आहोत पोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे आहे तिकडे आपण जाणार आहे. लालबागला जाणार आहे, परत मग आपण परेड वर्कशॉपला जाणार आहे. आपण खूप काही आज फिरणार आहे आणि एक्सप्लोर करणार आहे. तर चला, तुम्ही येतात माझ्यासोबत आणि व्हिडिओला लाईक करायला, कमेंट करायला, शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण आता चिंचपोकळीला आलेलो आहोत आणि इकडे चिंचपोकळीचं तुम्ही मंडप बघू शकतात. अजून तर इकडे काय अपडेट नाहीयेत, काम चाललंय इकडे सगळं. तर इकडे अजून काय अपडेट नाहीये. आपल्याला इकडे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा बॅनर दिसू शकतो आणि चिंचपोकळीची आई भवानीचा बॅनर दिसू शकतो. आणि इकडे बघा, इकडे खूप गर्दी असते. इकडे लावलं पण बघा, स्थानकाकडे इकडे जायला मार्ग आहे आणि इकडून हे सगळे VIP लोक येतात, आपण बघू शकतो इकडे. आणि हा बॅनर आहे यांचा प्रशस्त. इकडे अजून तर काय आपल्याला अपडेट दिसत नाहीयेत, पण लवकरच इकडे अपडेट आपल्याला भेटू शकते. हे मंडळाचं ऑफिस आहे इकडे. अजून इकडे काय अपडेट नाहीये, ऑफिस तर बंद दिसतंय, पण लवकरच ह्यांची अपडेट येईल अशी आपण अपेक्षा करूया. हे सगळं दृश्य बघण्यासारखं असतं गणपतीमध्ये. तर चला आपण जाऊया दुसऱ्या मंडळामध्ये. तर तिकडे आपल्याला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा बॅनर दिसतोय. तिकडून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला चिंतामणीची मूर्ती भेटेल आणि इकडून पुढे आपण लालबागला जाऊ शकतो, लालबागच्या राजाला. आणि इकडे हा मोठा ब्रिज तुम्हाला फ्लायओव्हर दिसतच असेल. फक्त तुम्ही इकडून येताना जरा काळजी घ्या, कारण इकडे गाड्या खूप फास्ट जातात ना, त्याच्यामुळे तुम्ही काळजी घ्या जरा. बघा, इकडे तुम्हाला बॅनर पण दिसेल. समजा तुम्हाला दादरला जायचं, परळला जायचंय, काळ्या चौकीच्या महाराजाला जायचंय, तर तुम्ही इकडून सरळ जाऊ शकतात. लालबागच्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. इकडे हा मोठा फ्लायओव्हर तुम्हाला दिसतो इकडे. मित्रांनो, आता आपण लालबागच्या राजाच्या इकडे चाललोय. आता तुम्हाला हे एवढं पूर्ण मोकळं दिसतंय, पण तुम्हाला गणपतीमध्ये मोकळं काय दिसणार नाही. इकडे पूर्ण राजासाठी लाईन लागलेली असते, लोक इकडून जात येत असतात आणि इकडे पूर्ण मोकळं आता दिसतंय. हे लवकरच आपल्याला एका वेगळं दृश्य दिसणार आहे. तर चला आपण जाऊया राजाचं दर्शन घ्यायला. मित्रांनो, आता आपण इकडे आलेलो आहोत आणि इकडे अजून तरी काय अपडेट नाहीयेत, पण इकडे जे आपण राजासाठी लाईन बघतो लागलेले असते मोठे मोठे, म्हणजे 4-5 तास तुम्ही लाईनीत उभे राहतात, 12-12, 16-16 तास. तर तीच इकडे लाईन लागलेली असते. हे मोठं ग्राउंड आहे त्याचं. अजून तरी इकडे आपल्याला काय अपडेट दिसत नाहीयेत, पण लवकरच हे अपडेट इकडे सुरू होईल. आपण जाणून घेऊयात. अपडेट आल्यावर आपण इकडे येऊयाच. तर चला आपण राजाच्या दर्शनाला जाऊया आता. तर आपण आता इकडे आलो आणि इकडे तुम्हाला लालबागच्या राजाचा बॅनर दिसू शकतो आणि इकडे पण बघा तुम्हाला दिसू शकतो लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आणि इकडेच आपला राजा बसलेला असतो. आता तरी इकडे अजून काय अपडेट नाहीयेत, पण लवकरच इकडे आपल्याला अपडेट भेटेल ह्याची आपण आशा पकडूया. आणि इकडे पूर्ण पॅक झालेलं असतं, बंद असतं सगळं. आता इकडे आपल्याला मोकळं दिसतंय, पण हे काहीच नसतं इकडे. पूर्ण चेंज असतं वातावरण, एक वेगळाच माहोल इकडे आपल्याला बघायला भेटतो. आणि हा आपल्या इकडे राजा आपल्याला इकडे अजून ही अपडेट भेटते की म्हणजे ज्याच्यावर राजा बसतो तयारी तर सुरू झाली आहे. आता इकडे जरा पाट आपल्याला दिसतोय बनवलेला आणि आपल्याला तिकडे पाठी राजाची ट्रॉली दिसू शकते, जी सध्या इकडे ठेवलेली आपल्याला दिसते. तर चला अजून काय काय अपडेट भेटतं आपण बघूया. मंदिर दिसू शकते इकडेच आपल्या राजाचं पाद्यपूजन झालेलं आणि याचं पाद्यपूजन तर झालंय. तर लवकरच इकडे अजून खूप काही अपडेट होईल. त्या लालबागच्या राजाची ट्रॉली दिसते आणि इकडे जो पाट आहे ज्याच्यावर राजा बसणार आहे तो पाट आपल्याला दिसतोय. बघा इकडे तुम्हाला नाव दाखवतो मी, लालबागचा राजा लिहिलेलं. पण आपण आता गणेश गल्लीला आलेलो आहोत. जिकडे गणेश गल्लीचा राजा, मुंबईचा राजा, 22 फूटवाला, अशी अनेक नावं आहेत त्याची. तिकडे आपण आलेलो आहोत. चला इकडे काय अपडेट आहे मी तुम्हाला देतो. तर मित्रांनो, आपण इकडे आलेलो आहोत. अजून तरी इकडे काय अपडेट नाहीयेत, पण लवकरच इकडे अपडेट भेटेल आपण आशा ठेवूया. आणि इकडे सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं या ग्राउंड मध्ये. वाटत नाही ना असं बघून की एवढं मोठं डेकोरेशन इकडे असेल. तर बघा किती मोठा ग्राउंड आहे. आणि आपण आता पुढे चाललोय ऍक्च्युली जिथे आपला मुंबईचा राजा बसतो तिथे. इकडे बघा हे सगळं मंदिर आहेत, बिल्डिंगी आहेत या. तर इकडे ऍक्च्युली इकडे राजा बसतो. इकडे पूर्ण अपडेट असते. आता इकडे नंतर थोड्या दिवसाने सगळे गाड्या बिड्या काढतील, नंतर सगळं इकडे मोठे काम सुरू होईल मंडळाचं. मंडप बिंडप बांधतील. इकडेच तो मुंबईचा राजा बनतो. त्याला कुठून असं आगमन नसतं त्याचं, विसर्जन यांचं जोरदार असतं. तर लवकरच इकडे आपल्याला एक नवीन असं एक वेगळं दृश्य बघायला भेटणार आहे.
इकडे मंदिर दिसतंय, म्हणजे जे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितले जिथून विसर्जनाच्या वेळेस आपला राजा निघतो गणेश गल्लीचा, तेव्हा हे मंदिर आपल्याला दिसतं. आणि आपल्याला इकडे गणपतीमध्ये भव्य दिव्य असं मोठं इकडे कमान बघायला भेटते गणेश गल्लीच्या राजाची. आता तरी इकडे अजून टाईम आहे तिकडे बनवायला, पण चला आपण नंतर येऊया, जेव्हा कमान बनवतील तेव्हा येऊयाच आपण इकडे. आणि हा इकडे मोठा आहे फ्लायओव्हर, जिकडून मोठे मोठे गणपती जात असतात. लालबागचा राजा येतो, चिंचपोकळीच्या चिंतामणी, अजून खूप असे गणपती असतात. आणि आपण आता पुढे परेल वर्कशॉपला चाललो आहे. फक्त इकडे तुम्ही काळजी घ्या येता जाताना, आणि इकडे गाड्या खूप फास्ट असतात म्हणून. आता एवढीच अपडेट होती. आता आपण चाललेलो आहोत परेल वर्कशॉपला. परेल वर्कशॉपला काय अपडेट आहे आपण बघूया जरा. तिकडे कोणते मूर्तिकार आहेत, कोणी काय काय, आता यावर्षी अजून किती काय अपडेट आहे आपण तिकडे जाऊन बघणार आहेत. चला आपण आता परेल वर्कशॉपला चाललो आहे, जिकडे गणपती म्हणतात मोठे मोठे. इकडे तुम्ही बघू शकतात भारत माता सिनेमा म्हणून आहे, तर तिकडून सरळच आहे. लालबागचा राजा जिकडून बसतो तिकडून पण सरळच आपल्याला जायचं आहे, कुठे काय वळायचं नाही काय नाही. तर चला, कारण आज आपण मुंबई नगरीमध्ये आलेलो आहोत. गणेश गल्ली, चिंतामणी, लालबागचा राजा, परेल वर्कशॉप या ठिकाणी सगळीकडे आपण जा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो, हा जो आपल्याला ब्रिज दिसतोय, आपण चिंचपोकळीला बघितलेला, चिंतामणीच्या इथं बघितलेला, लालबागच्या राजाच्या इथं बघितलेला, गणेश गल्लीच्या इथं बघितलेला, तो इथे संपतोय परेल वर्कशॉपच्या थोडा आधी. तर किती मोठा ब्रिज आहे बघा. तर बघा एवढा मोठा ब्रिज आहे. आता मित्रांनो, आपण परेल वर्कशॉपच्या इकडे आहे. आता इकडे या आपल्याला गाड्या दिसतात, पण गणपती सुरू झाल्यावर, बनवायला आगमन सुरू झाल्यावर या गाड्या इकडे उभ्या करून देत नाही. इकडे सगळ्या आपल्याला गणपती बाप्पांच्या ट्रॉल्या उभ्या असतात, त्या दिसू शकतात. आता जसे की मुंबईचा अनंत, अजून खूप साऱ्या अशा मंडळ आहेत, त्यांच्या ट्रॉल्या गेल्या वर्षी आपण इकडे बघितलेला. तर चला आपण आतमध्ये जातो. इकडे आपल्याला हे परेल वर्कशॉप दिसू शकतं. इकडे आपल्याला हे मस्त स्टॅच्यू असा दिसतोय, ज्याच्यामध्ये अशा आपली जी संस्कृती परंपरा आहे ती दाखवली गेलेली आहे. आणि इकडे समोर आपल्याला परेल वर्कशॉप दिसतोय. हा जो मेन एंट्रन्स गेट आहे परेल वर्कशॉपचा, इकडे अजून आता काम चालू आहे, इकडे अपडेट देतील अजून. आणि इकडे पण बघा पाड्यपूजनचा इकडे बोर्ड लावलेला आहे. 27 जूनला पादपूजन आहे, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ बाळगोपाल यांचं. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो, आपण आता वर्कशॉपमध्ये एंट्री करणार आहे. तर चला आपण आतमध्ये जातोय. हे बघा भव्य दिव्य असं वर्कशॉप आपल्याला बघायला भेटते, मोठं प्रशस्त. माझ्या पाठी परेल वर्कशॉप बघू शकता, तिथे गणपती सुंदर सुंदर असं मोठं बनलेले असतात. तर चला मी तुम्हाला सगळं एक्सप्लोअर दाखवणार आहे. तर आपण इकडे आतमध्ये आलेलो आहोत आता वर्कशॉपमध्ये. आणि इकडे आपल्याला कलागंध जे सिद्धेश दिगोळे दादा आहेत त्यांचं दिसतं ऑफिस. आणि इकडे वेगवेगळे साचे ठेवलेत गणपतीचे, अजून काम सुरू आहे. इकडे आत्ताशिक सुरू झालं, नवीनच आहे, खूप काही असे दिवस झाले नाही आहेत. आणि इकडे गणपती बाप्पांचे आपल्याला साचे दिसत आहेत, ज्याच्यातून आपले गणपती बाप्पा रूप घेतात. चला आपण पुढे जाऊया. काथा दिसतोय, जो म्हणजे मशीन असते ती मशीनने ते लोक वेगवेगळ्या करतात, सुट्टा करतात. आणि नंतर मग ते आपल्याला वापरता येतो. डायरेक्ट असं काय वापरता येत नाही आपल्याला. आणि बघा हे इकडे आता यांचं काम सुरू झालं आहे, हे बाप्पा आकार घ्यायला लागले. बघा इकडे आपल्याला हे साचे दिसत आहेत, ज्याच्यामधून असे वेगवेगळ्या मूर्त्या बाहेर निघणार आहेत. आता हे आपल्याला असं बघायला दिसतंय, पण नंतर हे अतिशय सुंदर असं दिसतं ना जेव्हा सगळं तयार होतं तेव्हा. आता हे आपल्याला सगळं मोकळं दिसतंय, पण लवकरच इकडे आपल्याला खूप सगळे असे बाप्पा दिसणार आहेत. इकडे पोहेकर यांचं आर्ट्स देखील आपल्याला दिसतंय. इकडं आपल्याला ठाण्याचा काजूवाडीचा गणराज यांची एक आपल्याला पाठ दिसतो आलेला, पाड्यपूजन यांचं झालेलं आहे. नाव आहे ठाण्याचा काजूवाडा. आता असतो तो कसा सुट्टा केला जातो हे इकडे आपल्याला बघायला भेटेल. आणि इकडे आपल्याला खूप असे पार्ट्स दिसत आहेत. तर का इकडे देवी माता ते पण आपल्याला दिसतं. आणि इकडे वेगवेगळे आपल्याला पार्ट्स दिसतात, हात पाय, म्हणजे असे खूप सारे पार्ट्स आहेत. त्यांना असे वेगवेगळे जोडून आपल्याला नंतर मग हे गणपती बाप्पाचं सुंदर असं रूप दाखवतात. हे का इकडे खूप सारे पार्ट्स आहेत, म्हणजे खूप प्रकारचे असे, किती बोलावे तेवढं कमीच आहे. अजून आता इकडे ॲड होतील. सध्या आता हे ह्यांनी एवढे इथे लावले आहेत.
आणि इकडेच गेल्या वर्षी आपला लाडका चिंतामणी होता. आता यावर्षी बघू आपल्या चिंतामणीचं रूप आपल्याला कसं दिसणार आहे. असे अनेक आता पाट ट्रॉल्या इकडे येणार आहेत आणि आपल्याला इकडे दिसतंय ते कसे हात जोडतायत बघा इकडे. आता हळूहळू यांची तयारी चालू आहे, काम सुरू झालं आहे. लवकरच आपल्याला एक वेगळं दृश्य इकडे बघायला भेटणार आहे. इकडे आपल्याला जय श्रीराम जय हनुमान रायांची अशी भव्य दिव्य अशी प्रभाळ बघायला भेटते. अजूनही इकडे बाजूला प्रभाळ ठेवली आहे, साचे ठेवलेत. बघा ह्यांचं काम चाललं, हे काम बघा कसं करतायत. किती मेहनतीचं काम आहे बघा. तर आपल्याला बाप्पांची सुंदर अशी मूर्ती बघायला भेटते. त्यांचं चेकिंग चाललंय की बरोबर आहे की नाही, काम बरोबर चाललंय का, कुठे काय बाकी तर नाही आहे ते चेक करतायत. का पोहेकर मूर्तिकार ज्या आहेत त्यांच्या इकडेच आहे ही मूर्ती ठेवलेली. ऑलमोस्ट याचं काम झालेलं आहे आणि सुंदर अशी मूर्ती आपल्याला दिसणार आहे. आणि मग याला सगळं ते कलर फिनिशिंग ते लोक सगळं करणार. मग आपला बाप्पा तयार. बघा इकडे तुम्ही हा मंडप बघू शकतात किती उंच आहे. जरा सांगा मला की हे किती फूट असेल, म्हणजे तुम्हाला काय वाटतं की किती फूट असतील गणपती यावर्षी, हायेस्ट किती असेल. अजून तर इकडे आपल्याला काय कुणाल दादा पाटील यांची अपडेट भेटली नाही आहे, पण लवकरच ते देखील इकडे उपस्थित होतील याची आपण आशा बाळगूया. कारण अरुण दादा ह्यांचं तर चेंज झालं वर्कशॉप. ते दुसरे आपलं पेट्रोल पंप आहे तिकडे ते गेलेले आहेत. आता हे बनवतात, हे बांधून ठेवलं आहे ह्याला इकडे. आता हे प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे आहे ते भरायचं चाललं इकडे माती. बघा इकडे मूर्ती जोडायचं काम चाललंय आणि इकडेच ह्यांनी आता हात जोडले आहे, पाय जोडले आहेत. सुंदर अशी एक मूर्ती आपल्याला इकडे तयार होताना दिसते. आता त्याचं ते पाठचे जे हात आहेत ते जोडायचं काम चाललंय. आता बघा ते कसे जोडतात बघा. पहिले हे साच्यामध्ये त्यांनी रेडी केलेलं, आता हे साच्यामधून काढला आहे तो हात आणि मग तो आता हे लावतात. असं डायरेक्ट आपल्याला लावता येत नाही, एक प्रोसेस असते, ती प्रोसेसला टाईम लागतो. सुंदर अशी एक आपल्याला मूर्ती इकडे तयार होताना दिसते. बघू शकता तुम्ही किती मेहनतीचं काम आहे. सोपं काम नाही, असं खूप मेहनत लागते. ह्याला वजन पण असतं, त्याचं सांभाळायला लागतं, कुठे काय स्क्रॅच पडला नाही पाहिजे. आणि ते बघू शकतात हे दादा त्यांना गायडन्स करतायत की कुठे काय बरोबर लावा. ते बरोबर सांगतायत की कुठे काय लावलं पाहिजे. ते बरोबर सांगतायत त्यांना कसं लावायचं कसं नाही लावायचं. कारण हे डिटेलिंग एकदम प्रॉपर पाहिजे. समजा हे आपलं चुकलं तर मग काय खरं नाही. आणि इकडे एक मूर्ती रेडी झालेली दिसते आपल्याला, फक्त त्याची सोंड बाकी आता लावायची. त्याला नंतर एक कलर फिनिशिंग ते सगळं करतीलच. जे लोक येणारे त्यांनी जरा खाली पण बघा, म्हणजे इकडे अजून जरा काम चाललंय, पडायला नको कोणी, तर तुम्ही खाली पण बघा. आणि इकडे आपल्याला अजून एक प्रभाळ दिसते ज्याच्यावर आपल्याला नरसिंह देव दिसत आहेत. आणि इकडे आपल्याला अजून एक साचा दिसतोय जगन्नाथ यांचा. आता ते बांधून ठेवला आहे, त्याच्यामध्ये चाललं आहे काम, त्याची प्रोसेस चालू आहे. प्रोसेसमध्ये हे बघा तुम्ही कसं असतं. मित्रांनो इकडे आपल्याला एक नंदी भगवानची अशी दिसते मूर्ती, जी आहे म्हणजे काम चाललं आहे, त्याचं अजून काम काय झालं नाही आहे. लवकरच आपल्याला याचं पूर्ण काम असं बघायला भेटेल. आणि इकडे असे अनेक साचे आहेत. इकडे बघा इकडे कार्तिक स्वामी यांचं देखील आपल्याला प्रभाळ बघायला भेटते. इकडे काय साच्याचं काम चाललं आहे, साचा जोडला आहे आता, तर ह्याच्यामध्ये ते लोक काम करतील. काय लोक इकडे काम करतात, कसं बनवतात बघा. हे दिसू शकतं राजू शिंदे यांची
यावर्षी इकडे आहे जागा. आणि यावर्षी ब्रेकिंग न्यूज आहे अशी, म्हणजे जे 12व्या गल्लीचा गणपती आहे खेतवाडीचा गणराज, हे लोक बनवणार आहेत आणि इकडून आगमन होणार आहे ह्यांचं. तर बिगेस्ट अशी न्यूज आपल्याला भेटते. इकडे मूर्तिकार बसलेले आहेत बघा, बघा ते इकडे त्यांचं बोलणं चाललं आहे, म्हणजे मूर्तीबद्दलच काहीतरी. आपल्याला अजून एक प्रभावळ दिसते, खूप सुंदर अशी प्रभावळ आहे. ह्याला आता ते लोक कलरिंग करतील, जरा फिनिशिंग करतील आणि मग वापरतील ह्याला. सुंदर अशी प्रभावळ आहे, खूप सुंदर आहे. इकडं आपल्याला सिद्धांत मोहिते यांचा स्टुडिओ दिसतोय. ही मूर्ती तिकडे बनवणार आहे तिकडे. आणि इकडेच गेल्या वर्षी हीच जागा अरुण दत्ते यांची होती, पण त्या वर्षी त्यांची जागा जरा दुसरीकडे गेली आहे. तर ते पण जरा आपण प्रयत्न करूया तिकडे जायचा टाईम भेटला तर. त्याला एक ट्रॉली आलेली दिसते, पाईपलाईनचा महाराजा. ही पहिली ट्रॉली आपल्याला इकडे दिसते आलेली. आणि इकडेच गेल्या वर्षी खेतवाडीचा 13वी गल्ली मुंबईचा अनंत हा देखील होता. आता यावर्षी देखील अजून त्यांची ट्रॉली आली नाही आहे, पण लवकरच त्यांची ट्रॉली येईल. आणि त्यांची मीडिया पार्टनरशिप देखील सुरू झाली आहे. तर नक्की सपोर्ट करा, नक्की सगळ्यांनी मीडिया पार्टनरशिपमध्ये जॉईन करा. आपल्याला सिंहाचा एक स्टॅच्यू दिसतो, सुंदर असा स्टॅच्यू आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. त्याला आता हे जर लोक फिनिशिंग करतील आणि अजून त्याला मस्त असं बनवणार आहेत. आणि इकडे बघा आपल्याला दिसतोय पाट बघा, इकडे एक आपल्याला करड फिनिशिंग झालेला पूर्ण असं दिसतंय स्टॅच्यू. इकडे आपल्याला कलागंध सिद्धेश दिगोळे दादा यांचं ऑफिस दिसतंय. इकडेच हा स्टॅच्यू ठेवला आहे. इकडे छोट्या बाप्पांच्या मूर्त्या, इकडे अजून मूर्त्या ॲड होतील. आता सध्या तरी ह्यांनी एवढ्याच मूर्त्या ठेवल्या आहेत, पण इकडे अजून मूर्त्या ॲड होणार आहे अशी अपडेट भेटली आहे. तर हे का आत्ताच किती सुंदर सुंदर मूर्त्या आहेत, नंतर तर अजून सुंदर मूर्त्या इकडे ॲड होणार आहेत. बोला गणपती बाप्पा मोरया. आणि बघा इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला मूर्त्या बघायला भेटतात. सिद्धिविनायक बाप्पांची भेटते, असे वेगवेगळे रूपं आपल्याला बघायला भेटतात. घरगुती मूर्त्या आहेत इकडे. अजून तरी इकडे आपल्याला काही दिसत नाही नाव घेऊ या दुकानाचं, पण नंतर हे लोक सगळं टाकतील. आत्ता शिक नवीन आहे म्हणून हे लोक अजून काही सांगितलं नाही आहे. रक्षा राजाच्या इकडे जाताना ही आपल्याला गल्ली दिसते चिंच पोखरीच्या इकडे पुढं आल्यावर. पण इकडे आता ही आपल्याला एवढी मोकळी गल्ली दिसते, पण जेव्हा गणपती इकडे येतात तेव्हा सगळी गणपती म्हणजे बाप्पांच्या मूर्त्या इकडे ठेवलेल्या असतात. सगळ्या गणपती बाप्पांची दुकानं इकडे लागलेली असतात. तर चला तेव्हा मी तुम्हाला द्यायलाच अपडेट. मित्रांनो, आपण आता बरेच वर्कशॉपला जाऊन आलो. सध्या तर आता एवढीच अपडेट आहे, अजून काय अपडेट नाही आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून समजा काय अपडेट भेटली तर आपण नक्की अपडेट सांगूया.